सर्वांना जय एकविरा. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी. तर इथे मी सोयाबीन फुगत घातलेले अर्धा तास अगोदर. तर इथे मस्त असे सोयाबीन फुगून झालेले आहेत. तर आता यांना आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेला धुवून 4 भागाने असे कट करून घेतोय. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, असे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. खूप छान लागते ही भाजी खायला. आपण एकदम सुकीच भाजी बनवणार आहोत, रसा वगैरे काही ठेवणार नाही आहोत. इथे सर्व सोयाबीन माझे कापून झालेले आहेत. तर आता आपण फोडणी. इथे मी मीडियम साईजचा एक मोठा कांदा घेतलेला आणि एक मोठा टॅमॅटो ते तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल गरम झालंय, मस्त आता त्यात कांदा घालते. कांद्याला आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत. चांगला ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे आता कांदा असा मऊसूत व्हायला चालू झालेला आहे. तर आता यात मी राई, जिरा टाकते, परत मिक्स करून घेते. खूप सिंपल अशी भाजी आहे, पण खायला खूप छान लागते. आणि कढीपत्ता, कांदा पण मस्त शिजलेला आहे. तर आता आपण यात टॅमॅटो टाकून घेतो. टॅमॅटो टाकला, टॅमॅटो पण आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे, मस्त मऊ करायचा आहे शिजवून. अशा प्रकारे बघू शकता इथे टॅमॅटो पण मस्त शिजून झालेला आहे. त्याच्यात आता मी अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकते. अशा प्रकारे चांगली आता पेस्ट पण चांगली शिजवून घ्यायची मस्त, नाहीतर अद्रकचा वास येईल म्हणून चांगला पेस्ट चांगली शिजवून घ्यायची. तर आता सर्व इथे शिजून झालेलं आहे. तर यात आता मी टाकते थोडासा गरम मसाला, हळद, घरचा मसाला 1-1.5 चम्मच आणि चवीनुसार मीठ घालते. आता चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे मस्त आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे चांगला असा मसाला शिजवून घेणार आहे. तेल सोडेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे. मस्त मसाल्याला वास आला पाहिजे शिजल्यासारखा, कारण की मसाला कच्चा राहिला तर भाजीला वेगळाच काही असा वास येतो. आपण थोडं थोडं करून सोयाबीन टाकून मिक्स करून घेतोय. अशा प्रकारे अजिबात यात पाण्याचा वापर करायचा नाहीये, फक्त आपण वाफेवर शिजवणार आहोत. ताटावर आपण फक्त थोडं पाणी ठेवणार आहोत. भाजीमध्ये पाणी आपण टाकणार नाही आहोत अजिबात. एकदम सुकी भाजी अशी बनवायची आहे. मस्त अशी वरती खाली करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती टोप भरून अशी भाजी आहे. एवढी भाजी आम्हाला लागतेच. सोयाबीन सर्वांनाच आवडते घरात. एकदम अशी ड्राय बनवली ना खूपच छान असते वाटते खायला. नुसती खायला पण खूप छान लागते. असे मिक्स करून घेते मस्त सर्व बाजूने. बघू शकता. त्याचं झाकण ठेवून गॅस स्लो करून याच्यावर मी पाणी टाकते. वाफेवर शिजवून घ्यायचे आपल्याला. 2-3 मिनिटांनी बघाल तर तुम्ही इथे माझ्याकडून थोडंसं असं ताट काढताना पाणी पडलं त्यात. तर आता राहू दे, आपल्याला ड्रायच करायचे, चुकूनच पडलेलं आहे. तर आता मी मिक्स करून घेते. वाफेवरच शिजवायची आहे भाजी, त्यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. एकदमच थोडासा पडलाय माझ्या हातातून पाणी. परत आता आपण झाकण देऊन वाफेवरच शिजवतो. ताट एकदम जोरातच काढला म्हणून तो पडला, त्यात आरामात काढून घेते. बघू शकता इथे मस्त असं वाफ निघाली आहे भाजीची. मिक्स करून घेतोय. सोयाबीन एकदम सॉफ्ट झालेला आहे. मस्त मसाला पण सर्व सोयाबीनच्या तुकड्यांना लागलेला आहे. तर इथं थोडंसं खोबऱ्याचं वाटण घालते, जास्त नाही, थोडंसं. आणि ऑप्शनल आहे, ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आणि इथे मस्त कोथिंबीर बारीक कापून मी टाकली. चांगलं आता मिक्स करून घेते. छान मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याचं वाटण आणि कोथिंबीर. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे.
खूप छान लागते ही भाजी खायला. नक्की ट्राय करा तुम्ही. परत आता आपण झाकण देऊन ठेवतोय, पण ताटात पाणी ठेवायचं नाहीये. एक वाफ काढायची आहे, मग आपली भाजी इथे तयार होणार आहे. बघू शकता आता भाजी म्हणजे सर्वांनाच आवडते, मुलांना पण खूप आवडते आणि मोठ्या माणसांना पण. फक्त अशी जेवणासोबतच नाही तर नुसती सुद्धा खायला त्यांना खूप आवडते. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला. तर तुम्ही इथे बघू शकता तर मी भाजी बनवत ठेवलेली आहे. जर तुम्हाला माझ्याकडून अजून कोणती रेसिपी पाहिजे असेल तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवू शकता. तर आता इथे भाजी आपली रेडी आहे. झाकण काढून परत आपण मिक्स करून घेतोय. बघू शकता तुम्ही किती मस्त अशी भाजी झालेली आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. ते झाकण दिलं मी परत. थोडंसं मला असं वाटलं शिजवायची गरज आहे, तर फक्त 1 ते 1.5 मिनिटच फक्त. परत झाकण काढलं, तुम्ही बघू शकता मस्त इथे भाजी झालेली आहे. तर गॅस बंद करते. खाण्यासाठी भाजी एकदम रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतीये. दिसायला पण छान, खायला पण छान. व्हिडिओ आवडल्यास